नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण आलो आहोत अद्भुत अशा ठिकाणी ज्याचं नाव आहे लोणार सरोवर, जे एक गूढ आहे की हे कसं निर्माण झालेलं आहे। बऱ्याच लोकांचे दावे आहेत, काही लोकांचं म्हणणं आहे की ते उल्का पडली आहे 55,000 वर्षापूर्वी, त्याच्यामुळे क्रिएट झालेलं आहे। तर काही लोकांचं म्हणणं आहे की भूगोलातील जे भूगर्भातील हालचाली आहेत त्याच्यामुळे ह्याची निर्मिती झाली आहे। आज ना आपण बघणार आहोत की इथे काय काय होतं, कसं कसे आहेत, कुठे मंदिरे वगैरे आहेत, इथे पुरातत्व विभागाचे पुरातन काळातले ते पण बघणार आहोत। इथले झाड, परिसर, इथले पक्षी, बरंच काय काय बघणार आहे। बघूया आता आपल्याला काय काय पाहायला मिळते। या गोमुख पाण्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। या पाण्याचा उपभोग भक्तजन पवित्र स्नानांसाठी करतात, ज्यामुळे त्यांना शुद्धता आणि पुण्य मिळते असे मानले जाते। या सरोवराची निर्मिती 55,000 वर्षापूर्वी झाली आहे। त्याचमुळे हा जो सरोवर जो आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। घेऊ शकतो की हे मंदिर किती प्राचीन आणि शिल्पकलेचा एक उत्तम प्रकारचा नमुना आहे। बांधकाम आणि दगडामध्ये कोरलेल्या या कलाकृती तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर आणि खूप पुरातन कलेचा आणि भारतीय संस्कृतीचा, भौगोलिकतेचा आपल्याला वारसा सांगून जाते। लोणार परिसरामध्ये अतिशय ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले असे खूप सारे मंदिर आहेत। त्याच्यापैकीच हे एक मंदिर आहे दैत्यसूदन मंदिर, जे पांडवकालीन याचे जे स्ट्रक्चर आहे, जे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला हे पांडवकालीन असल्यासारखं दिसते। असे खूप सारे मंदिरं या परिसरात आहेत। आपण जेवढे होतील तेवढे आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू। हे जे मंदिरं आहेत हे 11व्या शतकातील आहेत। इथं आल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या पूर्वजांनी किती ऐतिहासिक, किती सुंदर असे कामं आपल्यासाठी करून ठेवले आहेत। आपण हे बघून आपण असं अनुभवू शकतो की जे लोक होते ते आपल्यापेक्षा कितीतरी पुढारलेले होते। त्यांचे जे विचार होते, त्यांचे जे सगळ्या गोष्टी, शिल्पकलेचं ज्ञान होतं ते किती गाढ होतं, हे बघूनच आपल्याला दिसून येतं। तलावाच्या आजूबाजूचा परिसर अतिशय शांत आणि असं खूप सुंदर असा आहे। तसं पाहिलं तर आपल्या मराठवाडा विदर्भामध्ये नैसर्गिक ठिकाण फार कमी आहेत की जिथे आपण जावंसं वाटतं। त्यापैकीच हे एक ठिकाण आहे की तुम्हाला पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल, कारण इथला निसर्ग, इथले झाडं, इथली जैवविविधता, इथले नैसर्गिक सौंदर्य, त्यानंतर आपले ऐतिहासिक सौंदर्य, इथले मंदिरं असू दे, इथल्या शिल्पकला असू देत, हे बघून खूप आपल्याला काय एक आनंद येतो, बघ आपण आनंदी होतो। त्यामुळे आपण कधीतरी अशा ठिकाणांना भेट दिली पाहिजे ज्यामुळे ह्या निसर्गातली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि आपलं जे विविधता आहे, त्यानंतर एक निसर्ग आहे ते आपल्याला पाहायला मिळतो। तर अशा ठिकाणी येत चला, बघत चला आणि डोळ्यात साठवून चला। प्रत्येकालाच काम असतं, प्रत्येकालाच वेळ मिळत नसतो, पण ह्या 100 वर्षाच्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये
असे क्षण फार कमी येतात की जिथे आपण दुसऱ्याला एक्सप्लोअर करू. आपण आपल्याला शोधायचं असेल तर बाहेर पडावंच लागतं. बाहेर पडल्याशिवाय आपण कोण हे कळणार नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला जाणून घेता तेव्हा आपण कोण ह्याचं पण उत्तर मिळतं. खाली जात असताना आपण ज्यावेळेस लोणार सरोवराकडे खाली उतरत असतो त्या ठिकाणी असं मध्येच हे जे पाण्याचे झरे आहेत, नैसर्गिक पाण्याचे झरे, गोड पाण्याचे झरे आहेत, ते आपल्याला ठिकठिकाणी असे पाहायला मिळतात. त्यामुळे आम्ही जेव्हा कधी असं कुठं फिरायला जात असतो आणि त्या ठिकाणी असं निसर्ग दिसतो त्यावेळी नक्कीच पूर्वीचे दिवस आठवतात. चांगलं वाटतं. सध्या आपण आहोत या घनदाट जंगलात, जिथे निसर्गाने आपली उधळण केली आहे. पक्ष्यांचे मधुर किलबिलाट, झाडांची सळसळ आणि सभोवताली असलेले शांत वातावरण खरंच मन प्रसन्न करून जाते. या जंगलामध्ये असंख्य औषधी वनस्पती, दुर्मिळ प्रजातींचे पक्षी आणि प्राणी दिसतात. लोणार सरोवराचा हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. या जंगलातून चालताना आपण निसर्गाशी एकरूप होतो, त्याचा आनंद अनुभवतो. या लोणार सरोवरामध्ये विविध जलचर, अलकी, त्यानंतर पक्षी वगैरे पाहायला मिळतात. त्यामुळे जे निसर्गप्रेमी आहेत किंवा पक्षीप्रेमी आहेत त्यांना खूप काही इथं आल्यानंतर भेटतात. आणि त्या तेवढ्यातच जर तुम्हाला फोटो काढायला आवडत असतील, फोटोप्रेमी असाल तुम्ही, तर इथं जर आल्यानंतर ना तुम्हाला फोटो सुद्धा खूप चांगले येतात. कारण निसर्ग एवढा मोठा आहे, इथे पाणी आहे, झाडं आहेत, विविध पक्षी आहेत. तर निसर्ग त्या या सणात जर तुम्ही फोटोप्रेमी असाल तर फोटो सुद्धा खूप मस्त येतात. लोणार परिसरामध्ये जर आपण सकाळी आलात तर अतिशय सुंदर असा सूर्योदय मिळतो आणि संध्याकाळी आलात तर सूर्यास्त. अतिशय नयनरम्य परिसर. बघू शकता बदकं कशी पोहायला ती. जे आपलं लोणार सरोवर आहे, या सरोवराचं जे पाणी आहे याचा जो पीएच लेवल आहे, हा पीएच लेवल आपल्या समुद्राच्या पाण्याच्या जवळपास 10 पट जास्त आहे. ह्याचं जर पीएच लेवल जर मोजायचं झालं तर हा पीएच लेवल 10.7 पर्यंत आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक विचार करू शकता की हे किती खारं पाणी असेल. या जंगलातून पुढे जात आपण पोहोचणार आहोत एका प्राचीन मंदिराजवळ, जे लोणार सरोवराच्या इतिहासाशी जोडलेलं आहे. असं म्हणतात की हे मंदिर खूपच पवित्र आणि रहस्यमय आहे.